गढ़चिरौली नगरपालिका के नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर के चुनाव के साथ ही शहर की राजनीति में एक नए युग की शुरुआत हो गई है। भाजपा के नगराध्यक्ष का पद स्वीकार करने के बाद प्रतिक्रिया देते हुए प्रणोती निंबोरकर ने कहा कि यह चुनाव केवल मेरा नहीं है, बल्कि गढ़चिरौली की जनता द्वारा मुझ पर जताए गए विशाल की जिम्मेदारी है। शहर का समग्र विकास मेरी प्राथमिकता रहेगी। उन्होंने स्पष्ट किया कि शहर में जल आपूर्ति, स्वच्छता, सड़कें, स्वास्थ्य और शिक्षा जैसी बुनियादी सुविधाओं में सुधार को प्राथमिकता दी जाएगी। उन्होंने नागरिकों की शिकायतों का शीघ्र समाधान करने और नगरपालिका के कामकाज में पारदर्शिता लाने का इरादा व्यक्त किया और स्वरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम लागू किए जाएंगे। उन्होंने यह भी कहा कि युवाओं के लिए कौशल विकास और रोजगार मुक्ति गतिविधियों को बढ़ावा दिया जाएगा। इस बीच उन्होंने इस दृढ़ मत को व्यक्त किया कि विकास में कोई पक्षपात नहीं होना चाहिए और आश्वासन दिया कि शहर के हित में लिए गए निर्णय सभी पार्षदों की भागीदारी से ही लिए जाएंगे। जसं मागच्या सभेमध्ये CM साहेब आले होते, त्यांनी सांगितलं की 130 कोटी रुपयाची मंजुरी त्यांनी या गडचिरोली याच्यात दिलेली आहे। म्हणजे हर घर जल, म्हणजे प्रत्येक घरात पाणी हा पोचलाच पाहिजे। म्हणजे भरपूरशा प्रभागात जेव्हा आम्ही पण फिरलो तेव्हा पाण्याची काही ठिकाणी म्हणजे समस्या आहे आणि त्याच्याकरिताच आता या नळ योजना म्हणजे आणण्यात आलेली आहे आणि फडणवीस साहेबांनी मंजुरी दिली म्हणजे आता हे काम होणारच आहे। तर प्रत्येक घरात, प्रत्येक प्रभागात म्हणजे नळ आणि म्हणजे स्वच्छ पाणी हा पोचणार आहे आणि त्यासाठी पहिला प्राधान्य आम्ही त्या गोष्टीलाच देणार आहोत। आता मी नगराध्यक्षपदी म्हणून म्हणजे मी जनतेने मला स्वीकारलं आहे, तर प्राधान्य मी पहिले नळालाच देणार आहे, म्हणजे हर घर जलवाला, आणि ते नक्कीच होणार आहे पूर्ण। तर नक्कीच ते एअरपोर्टचं जे काम आता करणार आहे ते पूर्ण होणारच आहे। म्हणजे भरपूरसे आपल्या गडचिरोलीमध्ये न्यू प्रोजेक्ट्स येत आहे। फडणवीस साहेब पालकमंत्री असल्यामुळे या जिल्ह्यावर त्यांचं डेफिनेटली लक्ष तर आहेच आणि भरपूरसे न्यू प्रोजेक्ट्स घेऊन येणार आहे, जसं एअरपोर्ट, रेल्वे स्टेशनचं काम, आणि गडचिरोली हा नेक्स्ट स्टील हब म्हणून ओळखल्या जाणार आहे। तर गडचिरोली शहरातल्या आणि डिस्ट्रिक्टचे जेवढे पण आपले बेरोजगार लोक आहेत त्यांना आता रोजगार पण प्राप्त झालेला आहे भरपूर प्रमाणात। तर तो पण एक भरपूरसा म्हणजे फायदेशीर ठरलेला आहे आपल्या बेरोजगार लोकांसाठी किंवा न्यू जे लोक आहेत जनरेशनसाठी। तर मला असं वाटते की जे भाजप पक्ष आहे ते जेही आश्वासन देते ते आजपर्यंत पूर्ण करत आलेलं आहे, कारण ते कुणावरही टीका टिप्पणी करण्यात वेळ आपला वाया घालवत नाही। ते फक्त बघतात, आपल्या कामावर त्यांचं लक्ष असते आणि जेही आश्वासन देते ते पूर्ण करते। नक्की मोठ्या प्रमाणात निधी मिळणार आहे आणि पुन्हा एकदा गडचिरोलीच्या नागरिकांनी म्हणजे विश्वास ठेवून अजून एकदा भाजपची सरकार आलेली आहे। आता भरपूरसे आपल्या गडचिरोली शहरातले काम झालेले आहे, पण मागील 4 वर्षापासून काही निवडणुका झालेल्या नाही, त्यामुळे जे कामं राहिलेले आहे ते आता वेगाने आता पूर्ण होणार आहे। आणि आता भाजपची सरकार असल्यामुळे तर हे काम होणारच आहे, कारण केंद्रात आपली सरकार आहे, राज्यात आपली सरकार आहे, तर भरपूर प्रमाणात निधी आपल्याला गडचिरोली शहरासाठी येणार आहे, न्यू प्रोजेक्ट्स येणार आहे आणि तो निधी आपल्याला पूर्णपणे आपल्याला गडचिरोली शहराच्या विकासासाठी लावायचा आहे आणि डेफिनेटली जे काम आम्ही सांगितले आहे ते नक्की पूर्ण होणार याचं मी वचन देते की मी प्रयत्न करेल, कारण आता माझ्याकडे ही जबाबदारी आलेली आहे। तर नक्कीच मी पहिले प्राधान्य देईल की तिथे आपल्या स्थानिक लोकांना पण रोजगार मिळाला पाहिजे, तर त्याच्यासाठी मी प्राधान्य देईल त्या कामाला। की नक्की प्रयत्न करू, त्या पण गोष्टी आपण नक्की प्रयत्न करू। आणि ज्या काही आपल्या गडचिरोलीत म्हणजे आता नवीन जसं प्रभागात मला असं वाटतं की प्रत्येक प्रभागात CCTV कॅमेरा असो, उद्याने असो, म्हणजे पार्क असले पाहिजे की जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना पण त्याचा म्हणजे फायदा होणार। त्याच्यात आपण जिम पण म्हणजे व्यायामाचे पण हे लावूया। तर असे भरपूरसे काही विजन्स आहे गडचिरोली शहराला घेऊन आणि ते नक्कीच या 5 वर्षात मी पूर्ण करणार आहे, कारण गडचिरोली नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि माझे जे विजन्स आहे मी ते नक्की पूर्ण करणार आहे। नक्की प्रत्येक मला थोडं वाचनालय आपण करणार आहोत जिथे जिथे, कारण आताच्या मुलांना वाचनालयाची फार गरज आहे, कारण भरपूरसे विद्यार्थी जे आहे MPSC UPSC या क्षेत्राकडे वळत चाललेले आहे, त्यामुळे वाचनालयाची गरज आहे। तर प्रत्येक प्रभागात असं वाचनालय असेल, जिथे जिथे शक्य होणार ते तिथे ते वाचनालय मी उपलब्ध करून देणार, याची पण मी तुम्हाला नक्की। डिजिटल क्षेत्र आपल्याला करायचं आहे, म्हणजे प्रत्येक शाळा हे डिजिटल झालेले पाहिजे, कारण आता त्याची फार गरज आहे विद्यार्थ्यांना।
तर ते पण नक्की करणार. पण काही नाही, आता मला बस आता आपल्या कामाला लागायचं आहे. गडचिरोलीच्या नागरिकांना म्हणजे मी धन्यवाद करते की त्यांनी मला नगराध्यक्षपदी स्वीकारलं आणि मी त्यांच्या विश्वासावर खरी उतरणार आहे, कारण मी विश्वासावर चालणारी व्यक्ती आहे आणि माझ्या कामानेच मला विश्वास जिंकायचा आहे. आणि डेफिनेटली आता त्यांनी मला साथ दिली आहे, तर 5 वर्ष ही माझी जबाबदारी आहे की मी माझे कामं जे आहे पूर्णपणे चांगल्या रीतीने पार पाडणार आणि ज्या काही समस्या आहे आणि ज्या काही शहराच्या विकासासाठी मला करता येईल ते मी नक्की करणार आहे.